नमस्कार. माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनपूर्वक स्वागत. आज आपण उपवासाची नवरात्री विशेष रेसिपी पाहत आहोत. त्यामध्ये आपण अगदी छान असे कुरकुरीत धिरडे किंवा घावणसुद्धा म्हणू शकतात ते बनवणार आहोत. अगदी सकाळी बनवले तरी संध्याकाळपर्यंत कुरकुरीत राहतात. अगदी सोपी झटपट रेसिपी आहे. साबुदाणे वरई न भिजवताच आपण पटकन बनवणार आहोत. चला तर मग आता वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी 1 वाटी वरई, भगरसुद्धा म्हणतात, ती टाकून घेऊया. त्यानंतर पाव वाटी साबुदाणे टाकले. त्याचा आपल्याला संपूर्ण पावडर तयार करून घ्यायचा आहे. जेवढं मिक्सरमध्ये बारीक होतं तेवढं तुम्ही करू शकतात. त्यानंतर 1 वाटी दही टाकायची, मिरची, कोथिंबीर, जिरं टाकायचं, अद्रक टाकायचं. याचं सगळं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं. थोडंसं पाणी घालून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. जेवढं बारीक होतं तेवढं करून घ्यायचं. थोडंसं जाडसर असलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर हे सारण आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं. थोडंसं मिक्सर जारमध्ये लागलेलं होतं. थोडं पाणी काढून आपण हे यामध्ये टाकून घेणार आहोत. त्यानंतर एकजीव करून घ्यायचं. थोडंसं फेटून घ्यायचं म्हणजे पीठ लगेचच फुलून जाते. तुम्ही बघू शकता अगदी छान पीठ फुलूनसुद्धा आलेलं आहे. त्यानंतर यामध्ये चवीपुरता मीठ टाकायचं आणि एक बटाटा घेतला आहे, त्याची साल काढून घ्यायची. तो यामध्ये आपल्याला किसून घ्यायचा आहे. बटाटा किसल्यामुळे अगदी छान चव येते, मस्त कुरकुरीत लागतं आणि फ्राय झाल्यानंतर हे बटाट्याचे जे काप असतात ते छान असे मस्त किसलेले कुरकुरीत लागतात. त्यानंतर एकजीव करून घ्यायचं. किसलेला बटाटा लगेचच एकजीव करायला घ्यायचा. 5 मिनिट छान फेटून घ्यायचं. हे पीठ आपण जेवढं फेटतो तेवढं फुलतं. तुम्ही बघू शकतात मस्त फुललेलं आहे. आता आपल्याला यामध्ये जराही पाण्याचा वापर करायचा नाही. अशाच पद्धतीने राहू द्यायचं. त्यानंतर झाकून ठेवायचं. त्यानंतर अजून एक बाउल घेतला, त्यामध्ये 2 काकडी आपल्याला किसून घ्यायची आहे. आता आपण ही मस्त चटपटीत अशी काकडीची कोशिंबीर बनवणार आहोत. या घावणसोबत कोशिंबीर खूप टेस्टी झाली होती. अगदी घावण कुरकुरीत झाले होते. त्यासोबत कोशिंबीर तर अप्रतिम लागत होती. 2 काकडी आपल्याला यामध्ये किसून घ्यायची आहे. आधी साल काढून घ्यायची, नाहीतर थोडीशी कडवटपणा असतो तो लागतो. त्यानंतर किसलेल्या काकडीमध्ये आपल्याला 1 वाटी दही टाकायची आहे. ही दही टाकल्यानंतर लगेचच एकजीव करून घ्यायचं. थोडंसं काकडीला पाणी सुटतं पण काही हरकत नाही. कोशिंबीर थोडीशी पातळ असली तरीसुद्धा चालते, कारण घावणला छान लावून खाता येते. त्यानंतर यामध्ये 1 चमचा साखर टाकायची आणि चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं. हे टाकल्यानंतर अजून काहीच टाकायची गरज पडत नाही. लगेचच एकजीव करायचं. बघू शकता अगदी मस्त कोशिंबीर आपली तयार झालेली आहे. कोथिंबीर असेल तर ती सुद्धा बारीक कट करून तुम्ही यामध्ये टाकून घ्यायची. मस्त एकजीव करून ही कोशिंबीर खायला अगदी चविष्ट लागते, मस्त टेस्टी लागते. एकदा ही कोशिंबीर तुम्ही डोश्यासोबत किंवा पराठा, उपमा कशाही सोबत अशी सुद्धा साधी खायला बनवली तरीसुद्धा छान लागते. त्यानंतर आपण कोशिंबीर झालेली आहे. आता आपण जे पीठ तयार केलेलं होतं ते बघूया. छान असं रेडी झालेलं आहे. आता तवा घेतला, त्याला थोडंसं पाणी शिंपडायचं. नंतर आपल्याला हे पीठ टाकून अशा पद्धतीने मस्त छोटे छोटे घावण तयार करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता अगदी छान असे पसरट झालेले आहेत. अगदी काही तुटत वगैरे नाही, अगदी छान बनतात. मस्त आजूबाजूनी तेल सोडायचं. तूपसुद्धा सोडू शकतात. साजूक तुपाने सुद्धा चविष्ट लागतात. त्यानंतर वरून झाकण ठेवायचं. मस्त असे दोन्ही साईडने खरपूस भाजून घ्यायचे. अगदी छान कुरकुरीत लागतात. एकदा तुम्ही या उपवासामध्ये अशा सोप्या पद्धतीचे घावण नक्कीच ट्राय करू शकतात. दोघी साईडने तेल सोडून मस्त खरपूस भाजून घ्यायचे. बघू शकतात दिसायलाच एवढा छान दिसतोय, खायला तर अप्रतिम. अगदी कुरकुरीत झालेला सुद्धा दिसतो आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे संपूर्ण घावण तयार करून घ्यायचे आहेत. अगदी छान या पद्धतीने आपण आप्पे बनवू शकतो, इडली बनवू शकतो. या पिठापासून अगदी वेगवेगळ्या रेसिपीसुद्धा बनवू शकतो. मस्त छान कुरकुरीत घावण तुम्ही बघू शकता. अगदी दिसायला तर छानच, पण खायलासुद्धा चविष्ट होते. नवरात्रीमध्ये 9 दिवसाचा उपवास असतो. रोज काय काय नवीन बनवावं सुचत नाही. त्यावेळेस तुम्ही ही सोपी रेसिपी, जर साबुदाणे भिजवायला सुद्धा विसरले असेल त्यावेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करू शकतात. तुम्ही बघू शकतात अगदी कुरकुरीत झालेला आहे. अगदी छान असा लागतो. लहाने काय मोठेसुद्धा अगदी आवडीने खातील. ज्यांचा उपवास नाही ते सुद्धा बनवायला लावतील. एकदा ही रेसिपी या नवरात्रीमध्ये तुम्ही नक्कीच ट्राय करा. कोणत्याही प्रकारचे उपवास असले, कधीही उपवास असले त्यावेळेस सुद्धा ही झटपट रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकतात. अगदी उपवास नसताना सुद्धा नाश्त्याला सुद्धा बनवले तरी चविष्ट. या पद्धतीने तुम्ही मस्त काकडीची कोशिंबीर आणि वरई आणि साबुदाण्यापासून बनवलेले हे घावण एकदा ट्राय केले तर अगदी छान पोटभरीचा नाश्ता आहे, किंवा तुम्ही दुपारच्या जेवणात सुद्धा पोटभरीची रेसिपी आहे. एकदा नक्कीच ट्राय करा.